मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर अनवाणी पायानं पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूयात. अखेर तुम्ही रायगडावर पोहोचलेच. हो, गोरगरिबांसाठी कायदा झाला आहे. गोरगरिबांसाठीचा हा संघर्ष होता. गोरगरिबांचे पोरं मुंबईला गेले करोडोच्या लाखोच्या संख्येनं आणि येताना आरक्षणच घेऊन आले. कायदा घेऊन आले म्हणजे आरक्षण घेऊन आले. या कायद्याच्या विरोधात प्रचंड शक्ती एकवटली. हे याच्यामुळं मराठा संपुष्टात येईल आता. म्हणजे सगळा मराठा समाज आरक्षणात जाईल. हा कायदा खूप मोठा आहे. गोरगरिबांनी समजून घेतला आहे, पण काही दुकानदारांनी समजून नाही घेतला. सुपाऱ्या घेतल्यासारखं सुरू आहे त्यांचं, कारण त्यांना गरजच नाही आहे आरक्षणाची. ज्यांची गरज आहे त्यांच्यासाठी हा लढा आहे, लिहिणारासाठी हा लढा नाही. याच्या विरोधात काय मिळालं नाही मुंबईला जाऊन असं म्हणणाऱ्यासाठी हा लढा नाही. हा लढा गोरगरीब मराठ्यांसाठी. त्यांना मिळालं आहे, तुम्हाला नसन मिळालं, कारण तुम्हाला आता पिशी दिली नसन भरून एखादी. गोरगरिबाला कायदा मिळाला. अनवाणी पायानं येत आलात. हो, रायगडाच्या चरणी पवित्र जागा आहे. इथं याच्यापेक्षा सर्वोच्च स्थान आपल्या मनात नाहीच आहे दुसरं कुठलं. विश्वाचं दैवत आहे आमचं. इथं रायगडाच्या चरणी, छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन कंपाळी इथली पवित्र माती लावायची, आशीर्वाद घ्यायचा आणि लढायचं. 5 महिन्याचा रात्रंदिवस संघर्ष. त्या संघर्षानंतर इथं डोकं माथा टेकवायला आलात, माती कपाळी लावण्यासाठी आलात. आता शिवाजी महाराजांशी संवाद साधाल. आशीर्वाद घेणार राजेंचा आणि पुन्हा लढायलासाठी मार्गस्थ होणार. पण तुम्ही शिवाजी महाराजांशी संवाद साधणार ना, की आता पुढचे वाटचाल काय असेल आणि आत्तापर्यंत जे काही तुम्ही मिळवलंय त्या संदर्भात? हो, मिळवलेलं तर सांगणार आहे. एक मावळा गेला, मोकळा वापस नाही आला. एक शिवभक्त आहे, गेला आणि वापस मोकळा नाही आला. गोरगरिबांसाठी घेऊन आलाय, त्यांच्या चरणी लीन होऊन सांगणार. मागणी काय करणार आता पुढच्या काळात? पाठीवर थाप, आशीर्वाद ठेवा, या संदर्भात काय मागणार आहेत? फक्त आशीर्वाद. आता खूप मिळालं. 57 लाख लोकांचं कल्याण झालं. त्या माध्यमातून 5-5 प्रमाणपत्र मिळाले तरी 2 करोड मराठ्यांचं कल्याण झालं. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या त्यांच्यासाठी राजपत्रित आदेश निघाला, अध्यादेश निघाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचं त्यातून कल्याण होणार. पण गोरगरिबांसाठी, विरोध करणाऱ्यांसाठी हा लढा नाही. हे त्यांचं सुपारीबाज लोकांसाठी नाही. ही सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून. कोणी मुंबईला जाऊन काहीच नाही मिळालं असं म्हणणाऱ्यासाठी हा लढा नाही. कारण त्यांना नाही मिळालं बरोबर आहे, पण आम्हाला गोरगरिबांना मिळालं. आम्हाला गोरगरिबांना कायदा मिळाला. त्यांना पिशी पाहिजे असेल, त्यांनी हिंडून बघितलं असेल एखादी भरलेली आहे का पैशाची, नाही मिळाली. त्यामुळे त्यांना काय नाही मिळालं. रायगडावर आल्यानंतर प्रत्येक माणसाच्या अंगावर शहार येतात. हा सगळा इतिहास आठवतो. मग टकमक टोकापासून ते मेघडंबरीपासून ते समाधीस्थळापर्यंत हा सगळा परिसर बघितल्यानंतर एक मनात वेगळे भाव येतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या काळातलं राज्य कसं असेल, त्या काळातली न्यायव्यवस्था कसं असेल, त्या काळात 18 बलुतेदारांना, 12 बलुतेदारांना किंवा सगळ्या जाती जमातींना पुढे घेऊन जाणारे शिवाजी महाराज कसे असतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. त्या दृष्टीनं महाराष्ट्र कसा असावा, राज्य कसं असावं, न्याय कसा असावा, तुम्ही कसं पाहता? छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासारखा न्याय असावा. छत्रपतीच्या शिवचरणी ज्यावेळेस आपण लीन होतो त्यावेळेस त्यांचे विचार माणसाच्या मनात असले पाहिजेत. आणि ते आपण आत्मसात केलेत आणि दाखवून सुद्धा दिलेत. नुसते केलेत नाही, ते कृतीतून दाखवलेत. कालचा जो अध्यादेश झाला, तो कायदा झाला, त्यात मराठ्यांनी आंदोलन केलेलं आहे. परंतु सगळ्या सोयऱ्यांना मिळताना सगळ्या जाती धर्माचा उल्लेख आहे. म्हणजे त्याच्यात ओबीसींना सुद्धा त्या कायद्याचा फायदा होणार आहे. म्हणजे लढले मराठी आणि मराठ्यांना फायदा व्हायला पाहिजे, तर ओबीसींना सुद्धा झाला आहे. त्यांचे जर कोणी सोयरे गेले नसतील आरक्षणात, ते सुद्धा यामुळे जाणार आहेत. मग जर आमच्या मनात काही वाईट भावना असते, छत्रपती शिवरायांचे विचार नसते, तर आम्ही म्हणलो असतो आंदोलन आम्ही केलं, ही उडवा, हे नाव ठेवायचं नाही. लढलो तर आम्ही यांना कशामुळं. आम्ही सांगितलं राहू द्या त्या गोरगरीब ओबीसी बांधवांचं कल्याण. ते एक पागल झालं म्हणून बाकींच्या ओबीसी बांधवांचा काय दोष आहे, गोरगरिबांचा काय दोष आहे त्याच्यात. त्याच्यामुळं राहू द्या आणि आम्ही ते ठेवलं. हे कायदा पारित करणारा मराठा असं त्यांनाही फायदा आहे. याला छत्रपती शिवरायांचे विचार म्हणतात. आज डोकं टेकवायला आलेत. याच रायगडावर जल्लोष कधी असेल? या कायद्याच्या माध्यमातून एक प्रमाणपत्र हातात पडलं की मग विजय सभा आणि गुलाल बघा. पाठीमागचा गुलाल उधळला,
आरक्षण हिसकून आणलं गोरगरिबांनी, कायदा त्याच्यासाठी बनवला, कारण कायद्याशिवाय आरक्षण घेता येत नाही बनवल्याशिवाय. मग कायदा बनवला आहे गोरगरीब मराठ्यांसाठी. आता फक्त त्या माध्यमातून एक पत्र मिळू द्या. आता झाली दिवाळी, तुम्ही नुसते महादिवाळी बघा महाराष्ट्रात कशी असते, विजय सभा पण कशी असते बघा. तर त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र हातात पडू द्या, मग जल्लोष राज्यातला तुम्ही बघा. इथं न्याय आणि अन्याय या दोन गोष्टीचा सूक्ष्मोक्ष व्हायचा. तुम्ही बघता इथं टकमक टोक आहे आणि कडेलोट पण विषय आहे. आता टकमक टोकावर कुणाला घेऊन जायची वेळ आली असं वाटतं? त्या लायकीचे नाही तर ह्या टोकावर आणायच्या लायकीचे. ते तिकडं ते नालीत बुडायला घेत, इकडं आणायला गे विचार नाहीत त्यांचे. या पायऱ्याने, या पवित्र पायऱ्यावर त्यांना चढायचं वरी आणि त्यांना इतक्या घाण विचारांच्या लोकांना पवित्र करायचं. जरी टकमक टोक असलं तरी इथं ते विचार आणायला गे नाहीत, हे तिकडंच बुडायला घेते. वर चढतानाच तुमच्या अंगावर शहारे आले असतील, कारण ही ऊर्जाच लय भयानक आहे. जाताना आशीर्वाद त्यावेळेस घेऊन गेलो, गोरगरीब मराठ्यांनी विजयच मिळविला. आणि आता आशीर्वाद घेतलाय, घेणारे. आता काय नाही मागणं, आता काय अंमलबजावणी राहिली फक्त. आता काय राहिले, अंमलबजावणी राहिली फक्त. मग जे महाराष्ट्रातल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांचं कल्याण झालं. आणि हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. चॅनलच्या माध्यमातून मी समाजाला सांगतो की खूप सगळे एकवटलेत या कायद्यासाठी. हे जर चिल्लर कायदा असता किंवा काहीच मिळालं नसतं ते एकवटलेत नसते. काही सत्ताधाऱ्यातले सुद्धा एकवटलेत ह्या कायद्याच्या विरोधात. म्हणजे हा कायदा किती मोठा आहे हे गोरगरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. श्रीमंताचं सोडून द्या आणि त्यातले त्यात ते दुकानदार तर सोडूनच द्यायचं. यांना पिशीच पाहिजे. हाताला काहीच लागलं नाही म्हणते ते मुंबईला जाऊन काय मिळालं. हे दुकानदार सक्रिय झाले. हा होणारच ना, दुकानं बंद पडल्यावर त्यांना माहिती आहे ना दुकान बंद पडलं. ही कायदा एकदा अंमलबजावणी झाली की कार्यक्रमच झाला ह्या विषयाचा. फिरून आरक्षण या विषयावर आंदोलन करायचंच नाही. कोण आहेत ते? काय गरज आहे? कोण आहेत? हा नाही काय गरजच काय त्यांची सगळ्याला माहिती आहेत. मला त्या टायमाला म्हणत यांना नका जवळ धरू. म्हणलं राहू द्या, समाजाचे लेकर आहेत, सोडून दे. त्यांनी पुढं ध्यानात नाही येणार. आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. त्यांच्यात काही झालेलं असो आपण सगळ्यांना सारखं धरायचं आणि चला म्हणायचं. समाज म्हणला ठीक आहे. आता समाजाच्या लक्षात आलं असं नाही म्हणत होतं नको त्या टायमाला, पण एक संधी दिली पाहिजे म्हणून दिल्यात सगळ्यांना. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी गोरगरीब लेकरांच्या अन्नात मातीने विष कालावं. आम्ही बी सुट्टी नाही देणार. मग गोरगरिबाच्या अन्नात माती कालायचा प्रयत्न केला मग तो मराठीचा असू नाही तर कोणाचा असो, आम्ही सुट्टी नाही देणार. मिळालं नसेल तुम्हाला नक्की, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मुंबईला गेलेत आणि कायच मिळालं नाही, तळात हारले. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, कारण तुम्हाला काहीच नाही मिळालं. आम्हाला गोरगरिबांना मिळालं. तुम्ही पिशा सापडीत असताना आंदोलन सोडू इकडं तिकडे भेटतात का कुठं, त्याने काही दिलं नसेल तुम्हाला. तुमच्या टप्प ठेवून दिला असेल तुम्हाला एखादं बाहेर होय म्हणून. त्यामुळे तुम्हाला काहीच नाही मिळालं. माझ्या गोरगरिबाला खूप मिळालं, खूप मिळालं. महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पूर्ण महाराष्ट्रात गेलात आणि ही लढाई जिंकलात आणि आता पुन्हा नतमस्तक होत आहेत. या पुढच्या काळामध्ये तुमच्या खांद्यावर तुम्ही स्वतःच जबाबदारी घेताय की मराठ्यांसोबत इतर समाजाचंही कल्याण व्हावं. जर इतर समाजाचे म्हणले लढणार, नाही म्हणले तर राहिलं. आताही सांगतो, समाज जर मला म्हणला तुम्ही बाजू सरका, हे टीका करणारे दुकानदार यांचे हे करणार आहेत तर मी बाजू सरकतो. मला काय गरज नाही नेतृत्वाची कशाची. माझं एकच ध्येय गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं, त्यासाठी लढतोय. हे दुकानदार म्हणले ना सुपाऱ्या घेऊन मग नसतो सरकत मी. जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचलेत. पायात चप्पल नाही आणि गेल्या 5 महिन्यांपासून रात्रंदिवसाचा जो संघर्ष आहे तो अविरतपणे आजपर्यंत सुरू होता आणि तो संघर्ष आता किल्ले रायगडावर आल्यानंतर थांबणार आहे आणि पुढची लढाई पुन्हा सुरूच राहणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, किल्ले रायगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.